Hello everyone and welcome to IRA tutorial. Today we are going to learn class 10 unit 3 3.3 Stephen Hawking. And today I am going to explain this lesson in Marathi. So, who was Stephen Hawking? Stephen Hawking कोण होते? Stephen Hawking was a British physicist born on 8 January 1942. He uh, he He was a brilliant theoretical physicist of all time, and he revolutionized the field of physics through his work on the origin of the universe and the black hole explosion theory. From the Big Bang to Black Hole, all his best selling books appeal to physics lovers across the globe. The English theoretical physicist whose theory of the explosion of the black hole illustrated upon the theory of relativity and quantum mechanics. He also worked in the field of space-time singularity. म्हणजे स्टीफन हॉकिन्स हे एक खूप महान सायंटिस्ट होते ज्यांनी आपल्याला फिजिस्ट सायंटिस्ट होते ज्यांनी आपल्याला स्पेसबद्दल माहिती दिली. ब्लॅक होल किंवा स्पेसमध्ये काय काय आहे ह्या सगळ्या गोष्टीची लोकांना खूप आधीपासून म्हणजे याची माहिती मिळवण्याची उत्सुकता होती. पण स्टीफन हॉकिन्सने आपल्याला ही गोष्ट सायन्सशी रिलेट करून इतक्या छान पद्धतीने एक्सप्लेन केली की आपल्याला आज आपण समजू शकतो की ब्लॅक होल काय आहे आणि ही इन्फॉर्मेशन काय आहे ते सगळं आपण बघू शकतो. ओके. स्टीफन हॉकिन्स एज्युकेशन अवॉर्ड अँड अचिव्हमेंट म्हणजे त्यांनी काय शिक्षण घेतलं होतं, त्यांना काय कुठले अवॉर्ड मिळाले त्याबद्दल आपण बोलूया. स्टीफन विलियम हॉकिन्स स्टडीड फिजिक्स इन 1962 ॲट युनिव्हर्सिटी कॉलेज कॅम्ब्रिज अँड 1966 इन द ट्रिनिटी हॉल कॅम्ब्रिज. His contribution in physics are unparalleled, which often left other scientists scratching their heads. म्हणजे लोक विचार करायचे की त्यांनी जे काही पण त्यांनी फिजिक्सबद्दल त्यांनी रिसर्च केलं ते लोकांना म्हणजे असं विस्मयमध्ये टाकणारं होतं की कसं काय हे असू शकतं. पण त्यांनी ते प्रूव्ह पण केलं आणि त्यांचं रिसर्च हे त्यांनी दुनियासमोर मांडलं. प्रोफेसर स्टीफन हॉकिन्स hold 13 honorary degree. He was bestowed CBE Fellow of Honor and the Presidential Medal of Freedom. He has received the Fundamental Physics Award, the Copley Medal, and the Wolf Foundation Award, along with a bunch of other honors, awards, and medals. He won an Adams Prize in 1968 for his essay Singularity and the Space-Time Geometry. He was also the member of the Royal Society, the National Academy of Science of the United States, and Pontifical Academy of the Science. So, like that, too many achievements are there. त्यांनी खूप साऱ्या अचिव्हमेंट्स घेतल्या. पण जर आपण सुरुवातीला जर त्यांचा फोटो बघितला तर ते व्हीलचेअरवर आहे आणि त्यांच्यासमोर स्क्रीन आहे. म्हणजे थोडक्यात आपण सांगू शकतो की इतक्या शारीरिक अडचणी असतानाही त्यांनी खूप कामं केलेले आहेत. म्हणजे शारीरिक व्याधी ही कधीही त्यांच्या कामात अडचण झालेली नाही. नाऊ लेट अस गो फॉर वॉर्मिंग अप. गेट इन टू पेअर अँड मॅच द प्रोमिनंट पर्सनॅलिटी विथ द डिसॅबिलिटीज दे हॅड. म्हणजे आपण बघू शकतो की हे जगातले खूप अति फेमस लोक आहेत की ज्यांना काय काय अडचणी होत्या, शारीरिक व्याधी होत्या, तरीसुद्धा त्यांनी स्वतःचं नाव लौकिक कमवलेलं आहे. म्हणजे आपण आपल्याकडे सगळं असतानाही आपण फक्त प्रयत्न करत नाही. आपण जर प्रयत्न केले तर आपणही खूप काही मिळवू शकतो. So first one is John Milton. John Milton, the great English poet who became blind at the age of 43 years. ओके. म्हणजे ते 43 इयर्सचे झाले तेव्हा ते ब्लाइंड झाले. पण आज जॉन मिल्टन याचं इंग्लिश लिटरेचरमध्ये खूप महत्त्वाचं नाव आहे. लोक आजही त्यांच्या लिटरेचरला स्टडी करतात. नेक्स्ट इज बेथोवन, द ग्रेट जर्मन कंपोजर अँड म्युझिशियन हू बिकेम डेफ
ॲट द एज ऑफ 28 इयर. म्हणजे ते म्युझिक कंपोज करत होते आणि वयाच्या 28व्या वर्षी त्यांना त्यांची ऐकण्याची कुवत संपली आणि तरीही जगात सगळे त्यांचं कंपोजिशन, त्यांचं म्युझिक आजही लोक आठवण करतात आणि ऐकतात. देन स्टीफन हॉकिन्स. स्टीफन हॉकिन्स, फेमस सायंटिस्ट ऑफ 20th century, हू इज पॅरलाइज्ड. ना हू इज पॅरलाइज्ड असं इथे दिलेलं आहे कारण जेव्हा हे लिहिलं तेव्हा ते जिवंत होते. हा जेव्हा लेसन तुमच्या सिलेबसमध्ये ॲड झाला तेव्हा ते होते. वॉल्ट डिझनी. वॉल्ट डिझनी, आता हे सगळ्यांनाच माहिती आहे कारण आपण लहानपणापासून कार्टूनमध्ये वेगवेगळे कॅरेक्टर बघतो. तर ते सगळं वॉल्ट डिझनीने तयार केलेले कॅरेक्टर आहेत. तर हू वॉज वॉल्ट डिझनी? सो वॉल्ट डिझनी वॉज an American entrepreneur, animator, voice actor and had learning disability. म्हणजे ते कुठलीही गोष्ट शिकू शकत नव्हते. त्यांना लर्निंग डिसॅबिलिटी होती, पण तरीही त्यांनी ती ओव्हरकम करून खूप फेमस आंत्रप्रेनर म्हणजे बिझनेसमॅन आणि ॲनिमेटर म्हणजे ॲनिमेशनद्वारा आज आपण जे कार्टून वगैरे बघतो, व्हॉईस ॲक्टर म्हणजे त्यांनी त्यांचा आवाजही दिलेला आहे. Okay, so he was also having some disability. Then next is Albert Einstein. Okay, in previous lesson only you have learned about Einstein, that we can say that Einstein was he was the great 20th century scientist and the noted physicist. He was having the learning disability. Okay, म्हणजे त्यांनाही शिक्षण घेण्यात त्रास होत होता. Then Thomas Edison. Thomas Edison was the great inventor who has over 1000 patents, had learning disability and he was deaf also. मीन्स थॉमस एडिसनच्या बाबतीत तर शिक्षकांनीच असं सांगितलं होतं की यांना घरी घेऊन जा, त्यांना घरीच शिकवा. मग त्यांच्या आईने त्यांना घरी शिकवलेलं होतं. पण ते आज त्यांच्या नावावर 1000 पेटंट आहे. 1000 पेटंट म्हणजे त्यांनी तितके रिसर्च केलेले. देन हेलन केलर कोण होत्या? तर हेलन केलर वॉज ब्लाइंड अँड डीफ. ओके, आणि त्यांनी ब्लाइंड लोकांसाठी एक स्क्रिप्ट तयार केली. देन सुधा चंद्रन, डान्सर हुज लेग हॅड टू बी ॲम्प्युटेटेड बिकॉज ऑफ ॲन ॲक्सिडेंट. सुधा चंद्रन ह्या खूप मोठ्या डान्सर होत्या आणि त्यांचे ॲक्सिडेंटमध्ये, त्या खूप छान डान्सर आहे आणि त्यांच्या ॲक्सिडेंटमध्ये दोन्ही पाय गेले, पण त्यांनी जयपूर फूट लावूनसुद्धा परत त्यांनी स्वतःचं डान्सिंगचं करिअर कंटिन्यू ठेवलं. देन टेनी ग्रे थॉम्सन व्हीलचेअर रेसर होते. देन फ्रँकलिन रूझवेल्ट, ही हॅड पोलिओ अँड वॉज इलेक्टेड ॲज अ प्रेसिडेंट ऑफ द युनायटेड स्टेट्स फॉर 4 टर्म्स. म्हणजे थोडक्यात तुमची ज्या शारीरिक क्षमता किंवा तुम्ही सक्षम नसाल शारीरिकरित्या, तरीही तुमचं मन, तुमचे प्रयत्न हे तुम्हाला कुठेही नेऊ शकतात. नाव वर्ल्ड बिल्डिंग. व्हॉट इज वर्ल्ड बिल्डिंग? हिअर 4 टाईप्स ऑफ वर्ल्ड बिल्डिंग्स आर गिवन. Reduplication, that means whichever words are there we are duplicating it. For example, tweet, pitter patter, chit chat, bang bang, riff raff. Okay, and more you can write down here. Ding dong, film flame, hodgepodge, hula bello, then titty bitty, zigzag. These are the example of reduplication, because at last you have to write down 5 of each. Then blending means what? You are taking 2 words together and creating the third one new. Okay, so for example, breakfast plus lunch, brunch, smoke plus walk, smoke, motor plus hotel, it is motel. So few more example you can see of blending. Bat plus mash, bash, biography plus picture, biopic, motor plus pedal, moped, global plus English, globish, work plus alcoholic, workaholic. Okay, so these are the example of blending. Now clipping means we are reducing the word. Okay, for example, mathematics, maths, advertisement, ad, laboratory, lab,
Like that, examples are examination, exam, gymnasium, gym, influenza, flu, gasoline, gas, automobile, auto, fundamental, funda, photographs, photo, refrigerator, fridge, telephone, phone, vegetarian, veg. Okay. Then acronyms. These are the words formed from the first letter of each of the word involved in it. For example, radar, scuba, UNICEF, NASA, BBC, CID. Okay. More you can see here: laser, NATO, sonar, FEMA, UNESCO. Okay. So we will go for the lesson. Now Stephen Hawking. Stephen Hawking, 8 January 1942. He was born on 8 January 1942. He is an English theoretical physicist, cosmologist, author, and director of research at Center of Theoretical Cosmology within Cambridge University. Hawkins was the general theory of Hawkins was the first to set out the theory of cosmology explained by a union of the general theory of relativity and quantum mechanics. Hawkins is an honorary fellow of Royal Society of Arts, a lifetime member of the Pontifical Academy of Science, and the recipient of the Presidential Medal of Freedom, the highest civilian award in the United States. So in this lesson we are going to learn about his life and his वर्क. म्हणजे आपण या लेसनमध्ये बघू की त्याचं आयुष्य कसं होतं आणि त्याने काय काय काम केलेले. आपण जेव्हा स्पेसबद्दल बोलतो, लोकांना खूपच क्युरियोसिटी होती की स्पेसमध्ये काय म्हणजे त्याचा अभ्यास कसा करता येईल किंवा काय काय शक्यता आहे. आत्तापर्यंत जे होतं त्याला आपल्याकडे प्रूफ नव्हतं आणि स्टीफन हॉकिन्सने आपल्याला ती सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये दिल्या आणि ज्याला कुणाला स्पेसबद्दल अभ्यास करायचा आहे त्यांच्यासाठी त्याने खूप माहिती दिलेली आहे त्याच्या पुस्तकांमध्ये. चला तर आपण बघू त्याच्याबद्दल अधिक माहिती. स्टीफन हॉकिन्स, born on 8 January 1942, is a British scientist. ओके, ब्रिटिश सायंटिस्ट म्हणजे ते ब्रिटिश सायंटिस्ट होते तरीसुद्धा त्यांना युनायटेड स्टेटने हायेस्ट सिव्हिलियन अवॉर्ड दिलेला होता. म्हणजे याचा अर्थ त्यांचं काम इतकं मोठं होतं की त्यांचा देश नाही तर पूर्ण जग त्यांना मानत होतं. स्टीफन हॉकिन्स, he was a British scientist, professor and author who has done groundbreaking work in the physics and cosmology. कॉस्मॉलॉजी म्हणजे काय? द सायन्स ऑफ ओरिजिन अँड डेव्हलपमेंट ऑफ द युनिवर्स. म्हणजे युनिवर्स कसं तयार झालं, त्याच्यात काय काय आहे, ह्या सगळ्या गोष्टीची आणि त्याची डेव्हलपमेंट कशी झाली, या सगळ्या गोष्टीची माहिती ही स्टीफन हॉकिन्सने जगाला पहिल्यांदा दिली. अँड हुज बुक्स हॅव हेल्प टू मेक सायन्स एक्सेसिबल टू एव्हरीवन. म्हणजे थोडक्यात आज आपण जेव्हा कधी स्पेसबद्दल बोलतो तर आपल्याला जी काही माहिती आपण जे बोलू शकतो हे फक्त स्टीफन हॉकिन्सने आपल्याला दिलेल्या नॉलेजमुळे. नाहीतर याच्या आधी आपल्याला काहीही बोलणं असेल स्पेसबद्दल तरी आपण शुअर नव्हतो किंवा आपल्याला ह्या गोष्टीची खात्री नव्हती, ते चूक आहे की बरोबर हे माहीत नव्हतं. परंतु स्टीफन हॉकिन्सने केलेल्या रिसर्चमुळे आणि त्यांनी दिलेल्या माहितीमुळे, त्यांच्या पुस्तकांमुळे आज कुणीही स्पेसबद्दल कॉन्फिडेंटली बोलू शकतं. At the age of 21, while studying cosmology at University of Cambridge, he was diagnosed with the amyotrophic lateral sclerosis, ALS. Part of his life story was depicted in the 2014 film The Theory of Everything. Over the years, Stephen Hawking has written or co-written a total of 15 books. त्यांनी स्वतः काही लिहिलेले आणि को रिटन म्हणजे त्यांनी कुणाच्या मदतीने लिहिलेले असे टोटल 15 बुक्स आहे ज्याच्यात त्यांनी स्पेसबद्दल माहिती दिलेली आहे. In 1988, Hawkins catapulted to international prominence with the publication of A Brief History of Time. The short, informative book became an account of cosmology for the masses and offered an overview of space and time, the existence of God, and the future. The work was an
instant success, speeding more than 4 years atop the London Sunday Times bestseller list. Since its publication, it has sold millions of copies worldwide and been translated into more than 40 languages. म्हणजे सगळ्यात पहिलं म्हणजे हॉकिन्सने सगळ्यात पहिलं कोणतं त्याचं बुक लॉन्च केलं तर अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाईम. त्याच्यात त्याने उल्लेख केला देवाबद्दल आणि भविष्याबद्दल. त्याने स्पेस आणि टाईम याबद्दल लोकांना माहिती दिली आणि ते पुस्तक 4 वर्षासाठी लंडन संडे टाइम्समध्ये बेस्ट सेलरच्या लिस्टमध्ये 1 नंबरवर होतं. आणि हेच पुस्तक 40 इतर भाषांमध्ये सुद्धा ट्रान्सलेट झालेलं आहे. आणि ह्या पुस्तकाने त्यावेळी जगात सगळ्यांना स्पेसबद्दल इतकं नॉलेज दिलं की ते पुस्तक खूप फेमस झालं. अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाईम also wasn't as easy to understand as some had hoped. So, in 2001, Hawkins followed up his book with The Universe in Nutshell, which offered a more illustration guide to cosmology's big theory. म्हणजे अ बिग हिस्ट्री ऑफ टाईममध्ये जी माहिती दिलेली होती ती सगळ्यांना कळणे इतकी सोपी नव्हती. तरीही खूप लोकांमध्ये ती फेमस झाली होती. आणि म्हणून त्याचं अजून एक्सप्लेनेशन म्हणून स्टीफन हॉकिन्सने द युनिवर्स इन नटशेल हे पुस्तक दुसरं त्याने पब्लिश केलं, ज्याच्यात त्याने याबद्दल अजून कॉस्मॉलॉजीबद्दल अजून डिटेल माहिती दिली लोकांना. इन 2005 हॉकिन्स ऑथर्ड द इवन मोर ॲक्सेसिबल ब्रीफर हिस्ट्री ऑफ टाईम. म्हणजे ब्रीफर हिस्ट्री ऑफ टाईम हे त्याचं तिसरं पुस्तक, ज्याच्यात त्याने अजून डिटेलमध्ये सगळी इन्फॉर्मेशन दिली स्पेसबद्दल. विच फर्दर सिम्प्लिफाईड द ओरिजिनल वर्क कोर कन्सेप्ट अँड टच अपॉन द न्यूएस्ट डेव्हलपमेंट इन द फील्ड लाईक स्ट्रिंग थेअरी. ओके, म्हणजे त्यांनी बेसिक माहिती त्याच्यात दिली, म्हणजे ते अजून डिटेलमध्ये होतं आणि त्यामुळेही ते जास्त फेमस झालं. Together, these 3 books, along with Hawkins' own research and paper, articulate the physicist's personal search for science holy grail. Holy grail म्हणजे काय? A thing which is eagerly pursued or sought after. म्हणजे लोकांना ह्या माहितीबद्दल ह्या गोष्टीची कधीपासून इच्छा होती ही माहिती मिळवण्याची, आणि ते त्यांनी स्टीफन हॉकिन्सनी त्यांना दिलं. A single unifying theory that can combine cosmology, the study of big, with quantum mechanics, the study of the small, to explain how the universe began. It's this kind of ambitious thinking that has followed Hawkins, who claimed he can think in 11 dimensions to lay out some big possibilities for humankind. His conviction that time travel is possible and that human may indeed colonize other planet in the future. म्हणजे ह्या त्याच्या तिसऱ्या पुस्तकात त्याने काय सांगितलं की तो 11 डायमेन्शन्सने विचार करू शकतो. 11 डायमेन्शन्सने विचार करणे म्हणजे काय? जर समजा आपण एखाद्या गोष्टीबद्दल विचार करतो, ओके, फॉर एक्झाम्पल आज समजा वर्गात कुणी आलेलं नाही आहे, तर आपण त्याच्याबद्दल किती विचार करू शकतो? कदाचित त्याच्या घरी काही प्रोग्राम असेल, कदाचित बस मिस झाली असेल, किंवा बरं नसेल, किंवा होमवर्क केला नसेल, किंवा टेस्ट म्हणून अभ्यास झालेला नसेल, किंवा कंटाळा आला असेल. असे आपण जास्तीत जास्त 5 ते 6 पॉईंट विचार करू शकतो. दॅट मीन्स वी कॅन थिंक इन 5 to 6 डायमेन्शन्स, बट ही वॉज एबल टू थिंक इन 11 डायमेन्शन्स. म्हणजे कुठल्याही एका गोष्टीबद्दल इतका विचार करणे ही त्याची कॅपॅसिटी होती. आणि त्याने जे पुस्तक दिलं ब्रीफर हिस्ट्री ऑफ टाईम, त्याच्यात त्याने सांगितलं की भविष्यात टाईम ट्रॅव्हल हे पॉसिबल आहे. जसं की आपण डोरेमॉनमध्ये बघतो की नोबिता डोरेमॉनचे गॅजेट वापरून कुठल्याही प्लॅनेटवर जाऊ शकतो, कुठल्याही प्लेसवर जाऊ शकतो. फ्युचरमध्ये आता हे झालं फिक्शन, म्हणजे ही कुणाची तरी कल्पना आहे, परंतु स्टीफन हॉकिन्सच्या मते ही गोष्ट शक्य आहे की भविष्यात एलियन आपल्या प्लॅनेटवर येऊ शकतात
किंवा आपणही एलियनकडे जाऊ शकतो. हाही त्यांचं रिसर्च वर्क आहे. In September 2010, Hawkins spoke against the idea that God could have created the universe in his book Grand Design. Hawkins previously argued that belief in a creator could be compatible with modern scientific theories. His new work, however, concludes that the Big Bang was the inevitable consequences, the law of physics, nothing more, because there is a law such as gravity. The universe can and will create itself from nothing. Hawkins said, spontaneous creation is the reason there is something rather than nothing, why the universe exists, why we exist. The Grand Design was Hawkins' first major publication in almost a decade. With his new work, Hawkins set out to challenge Sir Isaac Newton's belief that the universe had to have been designed by God, simply because it could not have been born from chaos. म्हणजे थोडक्यात त्याचं म्हणणं होतं, त्याचं जे ग्रँड डिझाईन हे बुक आलं, हे जवळपास 10 वर्षात इतकं फेमस झालं की 10 वर्षात दुसरं कुठलंही पुस्तक इतकं फेमस झालेलं नव्हतं. त्यात त्याने सांगितलं की युनिवर्सची जी म्हणजे युनिवर्स जे बनलेलं आहे, तर ते काही एखादा हे काय म्हणतात ते फिजिक्सच्या लॉमुळे बनलेला आहे तो. आणि फिजिक्सचा लॉ म्हणजे थोडक्यात ग्रॅव्हिटी असल्यामुळे हे सगळं बनलेलं आहे. तर हे काय असं स्पॉन्टेनियस क्रिएशन नाही आहे. म्हणजे थोडक्यात आपण जी कल्पना म्हणतो की हे सगळं युनिवर्स आहे, हे सगळं सगळं देवाने बनवलेलं आहे, तर त्याने त्याच्या थिअरीत सांगितलं की हे काही कुणी अचानक बनवलेलं नाही आहे, पण त्याच्यामागे फिजिक्स आहे. ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे ह्या सगळ्या गोष्टी तयार झालेल्या आहे. आणि म्हणून त्याने सर आयझॅक न्यूटनची जी कल्पना होती की हे युनिवर्स देवाने बनवलेलं आहे, ही कल्पना त्याने खोडून टाकलेली आहे की बुवा ह्या गोष्टीमुळे अचानक कुणीही काहीही निर्माण करू शकत नाही, ह्या सगळ्या गोष्टीमागे सायन्स आहे, असं स्टीफन हॉकिन्सचं मत होतं. इट इज नॉट नेसेसरी टू इन्व्होक गॉड टू लाईट द ब्ल्यू टॉर्च पेपर अँड सेट द युनिवर्स गोईंग, सेड Hawkins. At the age of 21, Stephen Hawkins was diagnosed with the amyotrophic lateral sclerosis or Lou Gehrig's disease. In a very simple sense, the nerves that control his muscles were shutting down. At the time, doctors gave him 2.5 years to live. Hawkins first began to notice problem with his physical health while he was at Oxford. On occasion, he would trip and fall or slur his speech. He didn't look into the problem until 1963. During his first year at Cambridge, for the most part, Hawkins had kept these symptoms to himself. But when his father took notice of the condition, he took Hawkins to see a doctor. For the next 2 weeks, the 21-year-old college student made his home at the medical clinic, where he underwent a series of tests. थोडक्यात वयाच्या 21व्या वर्षी त्यांना इतका भयंकर आजार झाला की आपल्या मेंदूच्या ज्या नसा असतात, ज्या आपल्या मसल्सला कंट्रोल करतात, त्या स्टीफन हॉकिन्सच्या फेल झाल्या आणि त्याच्यामुळे त्यांच्या फिजिकल कंडिशनवर काही कंट्रोल राहिलं नाही. कधीकधी ते अचानकच बेशुद्ध पडून जायचे आणि कधीकधी त्यांना बोलताना त्यांची जी स्पीच होती ती क्लिअर नव्हती येत. आणि ह्या गोष्टी सुरुवातीला त्यांनी स्वतःपुरत्याच ठेवल्या, त्यांनी घरी सांगितलं नाही. परंतु जेव्हा त्यांच्या वडिलांना हे लक्षात आलं, तेव्हा त्यांनी त्याला डॉक्टरकडे नेलं आणि त्यांना जवळपास काही दिवस हॉस्पिटलमध्येच राहावं लागलं, 2 आठवडे. आणि त्या 2 आठवड्यात त्यांच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या सगळ्या टेस्ट, फिजिकल टेस्ट करण्यात आल्या. They took a muscle sample from my arm, stuck electrodes into me and injected some radio opaque fluid into my spine and watched it going up and down with x-rays as they tiled and the bed. He once said, after all that,
They didn't tell me what I had, except that it was not multiple sclerosis and that I was a typical case. A typical case means what? Very unusual. Means hardly anyone go through it. म्हणजे लाखात किंवा हजारात किंवा कोटीत कुणाला तरी अशा गोष्टी होतात. Eventually, however, doctor did diagnose Hawkins with early stage of ALS. म्हणजे ह्या आजाराची सुरुवात होती असं डॉक्टरांनी सांगितलं. इट वॉज डिव्हास्टेटिंग न्यूज फॉर हिम अँड हिज फॅमिली. म्हणजे त्यांच्या फॅमिलीसाठी तर ही थोडक्यात कसं असतं, आपली फिजिकल कंडिशन चांगली असली, आपल्याला आपलं सगळं करता आलं तर आपण हेल्दी असलो तर तेच सगळ्यात मोठं सुख असतं. पण इथे त्यांना त्यांच्या लक्षात आलं की 2-2.5 वर्षच आहे फक्त त्यांच्या हातात आणि बाकीचं काही, आणि त्यातही त्यांची फिजिकल कंडिशनवर त्यांचा काहीच कंट्रोल नाही आहे. हे ऐकून त्यांची फॅमिली पण डिस्टर्ब झाली. बट अ फ्यू इव्हेंट्स prevented him from becoming completely despondent. The first of these came while Hawkins was still in the hospital. There he shared a room with a boy suffering from leukemia. Leukemia means it is a type of blood cancer, and relative to what his roommate was going through, Hawkins later reflected his situation seemed more tolerable. Not long after he was released from the hospital, Hawkins had a dream that he was going to be executed. He said this dream made him realize that there was still thing to do with his life. म्हणजे ते जिथे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते तिथे एक छोटा मुलगा होता ज्याला ब्लड कॅन्सर झालेलं होतं आणि त्याची कंडिशन तर स्टीफन हॉकिन्सपेक्षा जास्त वाईट होती. त्यामुळे स्टीफन हॉकिन्सला वाटलं की नाही, आपण ह्याच्यातूनही काहीतरी चांगलं करू शकतो. आणि त्यात त्यांना असं स्वप्न पडलं की ते अजून त्यांना खूप काही गोष्टी करायच्या आहे. त्या गोष्टीमुळे त्यांना हिंमत मिळाली. इन अ सेन्स हॉकिन्स डिसीज हेल्प्ड हिम बिकम अ नोटेड सायंटिस्ट ही इज टुडे. Before the diagnosis, Hawkins hadn't always focused on his study. Before my condition was diagnosed, I had been very bored with life, he said. There had no seemed to be anything worth doing. With the sudden realization that he might not even live long enough to earn his PhDs, Hawkins poured himself into his work and research. म्हणजे जेव्हा हॉकिन्सला त्यांच्या आजाराबद्दल कळालं, त्याच्या आजाराबद्दल कळायच्या आधीच्या आयुष्यात त्यांना बोर झालेलं होतं. त्यांना काही अभ्यासही करायला आवडायचा नाही. त्यांना वाटायचं की काय करणार आपण असं. पण जेव्हा त्यांना कळालं की आपल्याकडे फक्त 2-2.5 वर्ष आहे शिल्लक, मग त्यांनी ठरवलं की नाही, आपलं जे रिसर्च वर्क आहे, आपल्याला PhD करायची, कमीत कमी आपण PhD डॉक्टर होऊनच मग नंतर मरण आलं तरी चालेल. फिजिकल कंट्रोल ओव्हर हिज बॉडी डिमिनिश्ड. he was forced to use wheelchair by 1960. The effect of his disease started to slow down over time. However, Hawkins' ever expanding career was accompanied an ever worsening physical state. By the mid of 70s, the Hawkins family had taken in one of the Hawkins graduate student to help manage his care and work. He could still feed him and get out of bed, but virtually everything else required assistance. म्हणजे थोडक्यात 1970पर्यंत त्यांची कंडिशन इतकी वाईट झालेली होती की त्यांचे मसल्स काहीच काम करत नव्हते. ते फक्त हाताने जेवू शकत होते आणि कॉटवरून उठू शकत होते. बाकी सगळ्या कामांसाठी त्यांना मदत हवी होती आणि म्हणून त्यांनी तोपर्यंत त्यांची PhD झालेली होती. मग एक त्यांचा जो ग्रॅज्युएट स्टुडंट होता ते प्रोफेसर असल्याकारणाने काही विद्यार्थी रिसर्चचं काम करत होते. मग त्यातल्या एका विद्यार्थ्याने त्यांची जबाबदारी घेतली. तो त्यांना सगळ्या कामात मदत करत होता आणि त्यांची काळजी घेत होता. ही कुड स्टील फीड हिमसेल्फ अँड गेट आउट ऑफ बेड. म्हणजे फक्त एवढ्या 2 गोष्टी त्यांचे मसल्स करू शकत होते की ते स्वतःच्या हाताने जेवतील आणि स्वतः बेडवरून उठतील. In addition, his speech had become increasingly slurred, so that only those who knew him well could understand him. In 1985, he lost his voice for good following tracheotomy. म्हणजे एक त्याची ट्रीटमेंटच्या काळात
म्हणजे त्यांचा आवाजसुद्धा हळूहळू कमी होत चालला आणि त्यांची स्पीच स्लर्ड झाली. म्हणजे थोडक्यात ते तोत्र बोलू लागले किंवा लहान बाळ जे बोलतं, बोबडं बोलतं, तोत्र बोलतं ते आपल्याला लक्षात येत नाही. जे नेहमी ऐकतात त्यांनाच कळतं. तशी गोष्ट झाली. पण 1985मध्ये तर त्यांचा पूर्णच आवाज गेला. द रिझल्टिंग सिच्युएशन रिक्वायर्ड 24 hour नर्सिंग केअर फॉर द एक्लेम्ड फिजिस्ट म्हणजे त्याच्यानंतर 1985 नंतर त्यांना 24 तास नर्स त्यांची काळजी घेण्यासाठी ठेवण्यात आली. कारण ज्यांना त्या गोष्टीची माहिती आहे किंवा औषधांबद्दल माहिती आहे तीच व्यक्ती त्याची काळजी घेऊ शकत होती त्यांची. इट ऑल्सो पुट इन प्रेल हॉकिन्स एबिलिटी टू डू हिज वर्क. म्हणजे थोडक्यात हे खूप सिरियस झालेलं होतं त्यांच्या आजारपणाचं, की आता ते खूप काही कमी गोष्टी करू शकत होते. द प्रिडिक्टमेंट कॉट द अटेन्शन ऑफ अ कॅलिफोर्निया कम्प्युटर प्रोग्रामर who had developed a speaking program that could be directed by head or eye movement. The invention followed Hawkins to select words on screen that were then passed through the speech synthesizer. At the time of its introduction, Hawkins, who still had use of his finger, selected his word with handheld clicker, and today with virtually all control of body gone, Hawkins direct the program through a cheek muscles attached to the sensor. म्हणजे त्यांची ही कंडिशन, त्यांचा आवाज गेलेला पाहून एका कॅलिफोर्नियाच्या कम्प्युटर प्रोग्रामरने एक असा प्रोग्राम तयार केला त्यांच्यासाठी की कम्प्युटरवर जे काही वर्ड येतात ते तोपर्यंत त्यांच्या फिंगर्स काम करत होत्या. मग ते वर्ड ते सिलेक्ट करून त्यांचे वाक्य तयार करून ते त्यांचं बुक वगैरे लिहिणं किंवा रिसर्च वगैरेचं काम करू शकत होते. आणि नंतर शेवटी त्यांचे फक्त चीकचे मसल म्हणजे गालाचेच फक्त मसल्स काम करत होते आणि त्या मसल्सला सेन्सर लावलेलं होतं. त्या सेन्सर थ्रू ते कुठलंही काम कम्प्युटरवर करू शकत होते. म्हणजे थोडक्यात बघा सगळे ऑर्गन फेल झालेले तरीही त्यांना काम करण्याची किती इच्छा होती आणि आपल्याकडे सगळं असूनही आपण किती हार्डवर्क करतो याचा आपण विचार करायला पाहिजे. थ्रू द प्रोग्राम अँड द हेल्प ऑफ असिस्टंट स्टीफन हॉकिन्स हॅज कंटिन्यूड टू राईट अ प्रोलिफिक रेट. म्हणजे थोडक्यात न थांबता त्यांनी त्यांचं काम कंटिन्यू ठेवलं. हिज वर्क हॅज इन्क्लुडेड न्यूमरस सायंटिफिक पेपर ऑफकोर्स बट ऑल्सो इन्फॉर्मेशन फॉर नॉन सायंटिफिक कम्युनिटी. आता नॉन सायंटिफिक कम्युनिटी म्हणजे कोण? आपण ज्यांचं सायन्सशी काहीच रिलेशन नाही आहे पण आपण काही गोष्टी वाचून ऐकून आपली माहिती गोळा करत असतो. म्हणजे हॉकिन्सने फक्त सायंटिस्ट नाही तर नॉन सायंटिस्ट कम्युनिटीसाठी सुद्धा खूप लिहून ठेवलेलं आहे. थोडक्यात आपल्याला जी माहिती नाही आहे पण आपण पुस्तक वाचून त्या गोष्टीची माहिती घेऊ शकतो. हॉकिन्स हेल्थ ऑफकोर्स remain a constant concern, a worry that was heightened in 2009 when he failed to appear at the conference in Arizona because of the chest infection. In April, Hawkins, who had already announced he was retired after 30 years from the post of Lucasian professor of mathematics at Cambridge, was rushed to the hospital for being what university official describe as a gravely ill. ग्रेव्हली इल म्हणजे काय की थोडक्यात मरणाच्या दारात. इट वॉज लेटर अनाऊन्स दॅट ही वॉज एक्सपेक्टेड टू मेक द फुल रिकव्हरी. आणि त्यानंतरही त्यांनी थोडी रिकव्हरी केली होती पण ती त्यांचं म्हणजे शेवटच होता तसा. त्याच्यानंतर पण त्यांच्या जीवात जीव होता तोपर्यंत त्यांनी भरपूर रिसर्च वर्क केलेला आहे. So we should not forget the work which is done by this great scientist Stephen Hawkins till the last moment of his life. ओके, म्हणजे माणसाने ठरवलं तर आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत आपण खूप काही करू शकतो आणि ती करायची कॅपॅसिटी ही माणसातच असते आणि आपण माणूस असल्यामुळे आपण ह्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. सो दॅट वॉज ऑल अबाउट स्टीफन हॉकिन्स. इन नेक्स्ट लेक्चर वी विल लर्न अबाउट द English workshop of this lesson. Thank you. Like this video and जर तुम्हाला काही अडचणी असेल किंवा तुम्हाला आवडलं जरी असेल तरी तुम्ही कमेंटमध्ये लिहून सांगू शकता. So thank you everybody. Bye.